त्या साबळेबद्दल माहीतच काय आहे तुम्हाला? भरपूर सारे लोकांनी त्याला डोक्यावर बसवलेलं आहे ना. हो, मी पण त्याला डोक्यावर बसवलेलं आहे. मी पण त्याला मानतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा. रविराज साबळे हा शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, गरिबांच्या मजूर वर्गांसाठी आवाज उठवतो. आता त्याने HPV वॅक्सिनच्या विरोधात आवाज उठवला. मी त्याच्या आवाजाला सहमत आहे. HPV वॅक्सिन खराब आहे, कोणीही टोचू नका आपल्या लेकराला. 13-14 वर्षाच्या मुली असं टोचू नका, कारण की हे मुलीला बांझ करण्याचं कारण आहे आणि प्रतिकार शक्ती खतम करते. आणि ज्याने रविराज साबळेने हे जे सांगितलं की HPV वॅक्सिन टोचू नका, तर याच्या विरोधात आरोग्य सेवकाने नोटिसा पाठवल्या त्याचा आवाज बंद करण्यासाठी. म्हणजे सरकारला असं वाटतं की माझ्या विरोधात कोणी गेलं पाहिजे नाही आणि आपल्या महाराष्ट्रात लोकशाही खतम होत आहे. आता हुकुमशाही लादणार. कारण ह्या सरकारमधले काही नेते, कार्यकारी मंडळ जे सोशल मीडियावर लोक आवाज उठवतात सरकारच्या विरोधात, तर त्यांनी एक कमिटी निर्माण करणार आता ते. आणि जे लोक आवाज उठवणार तर त्याच्यावर कारवाई करणार. विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. आपल्या महाराष्ट्रात रविराज साबळे सारख्या एक क्रिएटरला नोटीस पाठवली आणि म्हटलं काय की तू HPV वॅक्सिन बद्दल तू व्हिडिओ बनवणं बंद कर, कारण तू महाराष्ट्रातल्या जनतेला गुमराह करत आहे. पण रविराज साबळेने एकच म्हटलं की तुम्ही मला नोटीस कोण्या पद्धतीनं पाठवली, संविधानाच्या कोण्या कलमानं मला पाठवली. तर समोरचा जो आरोग्य विभागातला अधिकारी होता तो चुप राहिला. हे मला तुझं लय पटलं, आवडलं, कारण तू संविधान यूज केलं, संविधानाचा कलमा यूज केल्या, तर मला छान वाटलं तू. पण एक गोष्ट आहे, तू शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, मजूर वर्गासाठी आवाज उठवतो, पण एक वेळा तू आंदोलन कर, हे माझं मत आहे. आणि जे शेतकऱ्याचं कर्ज माफी झाली ते बच्चूभाऊ कडूच्या मुळे झाली. आता जे शेतकरी सतत कर्ज भरत आहे, म्हणजे नियमित कर्ज भरतात, त्यांची कर्जमाफी झाली नाही, त्याच्यासाठी तू एक आवाज उठव आणि त्याची कर्जमाफी कर, हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.